नमस्कार मंडळी, मी स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी घेऊन आले एक अशी डिश जी तव्यावर अगदी सोप्या पद्धतीने बनते, पण तिचा स्वाद मात्र हॉटेलपेक्षा जबरदस्तच। अंड्याच्या रेसिपी तर सगळ्यांना आवडतात, पण ही आजची डिश म्हणजे अंडा तवा मसाला खूप खास आहे, कारण त्यात असा काही सिक्रेट मसाला वापरला ना ज्याच्यामुळे चवीत अशी झणझणीत मजा की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल। घरी सगळ्यांना झणझणीत आणि चविष्ट हवं आहे ना, मग ही रेसिपी नक्की ट्राय करा। बनवायलाही सोपी, खायलाही मस्त। अगदी मोजक्या मसाल्यांमध्ये भाकरीसोबत, पोळीसोबत आणि ब्रेडसोबत खूप छान लागते। चला तर मग आज आपण अगदी घरच्या घरी बनवूया हा चविष्ट झकास अंडा तवा मसाला। त्याआधी तुम्हा सगळ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला जर रेसिपी जरा देखील आवडली तरी रेसिपीला एक लाईक जरूर करा। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी मी सुरुवातीला एक बॉयलरमध्ये एकूण 5 अंडे मी उकळून घेतली। जर तुम्ही पातेलीत कढईत उकळत असणार ना, तर उकळताना पाण्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाका। मीठ टाकल्यामुळे गार झाल्यावर साल पटकन निघते अंड्याची। अंडी गार झाल्यावर सगळ्या अंड्यांची साल काढून घेतली आणि त्यांना मध्ये कट मारून 2 भाग करून घेतले। ह्याप्रमाणे सगळे अंडे मी तयार करून घेतलीत। आता मी फक्त दोघांसाठी ही डिश तयार करते, म्हणून मी फक्त 5 अंडे घेतलीत आणि त्यानुसार चटणी मसाले सगळं साहित्य घेतले। तुम्ही जर जास्त प्रमाणात करत असाल ना, त्यानुसार तुम्ही सगळं जास्तीचं साहित्य घेऊ शकता। आता सगळी अंडी तयार झालीत आपली। पुढचं साहित्य बघूयात आपण। टोमॅटो घेतलेत मी, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत, 3 कांदे घेतलेत मध्यम आकाराचे, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 1 इंच आल्याचा तुकडा साल काढून घेतलेला आहे। आता कांदा आणि टमाटा छान स्वच्छ करून त्यांना असं ओबडधोबड कट करून घेतले, कारण मी चॉपरमध्ये कट करणार आहे। मिक्सरला बारीक नाही करायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला पेस्ट नको आहे। खूप छान बारीक टेक्स्चर असलेले आपल्याला हे कांदा आणि टोमॅटो हवा आहे। जर तुम्ही चाकूने कट करत असाल ना, तर खूप शक्य तेवढं बारीक कट करायचं आपल्याला। असं केल्यामुळे खूप छान चवीला रुचकर आजची डिश बनून तयार होते। त्यामुळे ह्या पद्धतीने बारीक असं चॉप करून घ्यायचं। कांदा करून झाला, आता टोमॅटो देखील करून घेतला आहे मी आणि आला लसणाची पेस्ट देखील तयार करून घेतली। इकडे कांदा, टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट झाली आणि अंडी देखील आपली तयार झालेली। आता तव्यामध्ये अंडे टॉस करण्यासाठी घेऊया। एक खोलगट तवा घेतला आहे मी, तुम्ही हवं तर लोखंडी कढई देखील घेऊ शकता। लोखंडी भांड्यामुळे खूप छान चव येते आजच्या डिशला। आता याच्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून अगदी पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल चटणी पावडर टाकली। गॅस खूप मंद केलेला आहे। जर तेल जास्त तापलं असेल ना, तर तुम्ही गॅसची फ्लेम बंद करू शकता। आता याच्यावर अंडी उलटी ठेवलेली। असं उलटं ठेवल्यामुळे जो आतला पिवळा बल्क येतो ना, तो छान सेट होतो। त्यामुळे ह्या पद्धतीने आपल्याला त्यांना छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे। अगदी 2 मिनटात छान हे ब्राऊन होतात। मंद गॅसवरती मस्त छान परतून घेतलीत मी यांना। तुम्ही पाहू शकता आत चटणी आणि हळद देखील मुरलेलं आहे आणि छान गोल्डन ब्राऊन देखील कलर आलेला आहे त्याला। असं केल्यामुळे खूप चवीला रुचकर ही डिश बनवून तयार होते। अंडी खूप छान चवीला होतात, त्यामुळे ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे आपल्या आजच्या डिशमध्ये। आता त्याच तव्यामध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे। जर तुम्ही जास्तीचं तेल खात असाल ना, तर चटणी मसाले आणि तेल हे जास्तीचं वापरू शकता। आता तेल तापल्यानंतर मध्यम फ्लेमवरती मी याच्यावर कांदे परतून घेतलेले आहेत। कांदे परतताना छान गोल्डन ब्राऊनवरती आपल्याला परतून घ्यायचे आहेत। छान तेल सुटायला लागले, कलर देखील खूप सुंदर आला आहे। ह्या स्टेजला मी याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे। तुम्ही पाहू शकता छान गोल्डन ब्राऊन कलर झाला आहे। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकली। आता आलं लसणाची पेस्ट देखील आपल्याला 2-3 मिनटासाठी परतून घ्यायची, म्हणजे तिचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा। गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची। असं मध्यम फ्लेमवरती केल्यामुळे खूप छान चवीला रुचकर हे सगळे मसाले परतून होतात आणि डिश आपली छान चवीची होते। नंतर टोमॅटो टाकून छान परतून घेतले। टोमॅटो देखील परतताना त्याच्यामध्ये 1-2 चिमूट मीठ टाकलं आहे मी। त्या मीठ टाकल्यामुळे टोमॅटो हा पटकन मऊ होतो आणि शिजतो देखील आणि त्याचा आंबटपणा देखील कमी होतो। त्यामुळे चवीला रुचकर डिश बनवून तयार होते। असं मध्यम फ्लेमवरती छान असा स्मॅश करत हा टोमॅटो आणि कांदा परतून घेतला आहे। तेल सुटायला लागलं आहे छान, तुम्ही पाहू शकता। आता याच्यामध्ये सुके पावडरचे मसाले टाकलेत मी। आता लाल चटणी पावडर टाकले, 2 चमचे टाकले, 1 चमचा धने पावडर टाकले, अर्धा चमचा हळद टाकली, गरम मसाला पाव चमचा टाकला आहे आणि बिर्याणी मसाला होता माझ्याकडे, तो 1 चमचा टाकला आहे। तुमच्याकडे चिकन मसाला, मटन मसाला किंवा बिर्याणी मसाला कुठलाही मसाला असला ना, तो 1 चमचाभर टाका। चटणी पावडर तिखटाला जास्त खात असेल तर जास्तीचं घ्या। आणि जो गरम मसाला वापरला ना रेग्युलर घरात जो पण असेल ना, काळा मसाला असू दे किंवा गोडा मसाला असू दे, तो मसाला तुम्ही वापरा, खूप छान चवीला होते। जो सिक्रेट मसाला म्हटली ना मी रेसिपीमध्ये, तो हाच की जो बिर्याणी मसाला वापरला आहे तो वापरला आहे मी।
तुम्ही जर नॉनव्हेजचे मसाले खात नसाल ना तर किचन किंग मसाला वापरा. अतिशय चवीला रुचकर ही डिश बनवून तयार होते. आता एका साईडला मी ग्लासभर गरम पाणी केलं होतं. थोडंसं पाणी टाकून छान परतून घेतले. तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. मध्यम फ्लेमवरती सगळी रेसिपी आपल्याला करायची, त्यामुळे चवीला रुचकर आपली डिश होणार आहे. आता दुसऱ्यांदा देखील मी गरम पाणी ओतले. जेवढ्या प्रमाणात मला दाटसर हवी ना तेवढ्या प्रमाणात मी याच्यात पाणी टाकलेलं आहे. अगदी जास्त पातळ छान नाही लागत. ही अशी दाटसर कोरडी सुकी भाजी खूप छान लागते. आता तुम्ही पाहू शकता किती प्रमाणात मी पाणी टाकले ते. आता या मसाल्यांमध्ये कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत 2 मिनिटासाठी छान परतून घ्यायचं आहे. तव्यामध्ये केल्यामुळे खूप सुंदर चवीला रुचकर डिश होते. अगदी हॉटेलच्या डिशला टक्कर मारते इतकी सुंदर चवीला रुचकर ही डिश होते. तुम्ही नक्की तयार करून बघा. आणि याच्यात मी जे नॉनव्हेजचे मसाले टाकलेत ना, बिर्याणी मसाला अतिशय चवीला रुचकर होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा मसाला टाकून. आता छान 2 मिनिटापर्यंत मी छान मसाला परतून घेतला आहे. तेल सुटायला लागले. त्या स्टेजला मी सगळे अंडे रचून दिलेले आहेत. अंडी रचून झाल्यावर त्याला झाकून 2-3 मिनिटासाठी छान वाफ दिलेली, म्हणजे अंड्यांमध्ये छान मसाला मुरतो. तुम्ही हवं तर उलटी अंडी ठेवू शकता किंवा सुलट ठेवा तुमच्या आवडीनुसार. 1-2 मिनिटाची वाफ दिली. खूप सुंदर तयार झाली. तुम्ही पाहू शकता अगदी झटपट तयार झाली. वेगळा काही फापट पसारा केला नाही आपण. अगदी घरच्याच मसाल्यांमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने खूप मोजक्याच मसाल्यांमध्ये आपण आजची ही डिश तयार केली. घरात काहीच भाजी नसताना खूप रुचकर डिश आपण तयार करू शकतो. किंवा घरच्यांना काही हॉटेल स्टाईल झणझणीत खाण्याची इच्छा झाली ना तर झटपट तयार होणारी डिश आज आपण पाहिलीत. मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडली असेल. खूप झटपट तयार झाली. चविष्ट अंडा तवा मसाला अगदी झटपट तयार केला आहे आपण. बनवायला अगदी सोपा, पण चव अशी की घरच्यांकडून वाह नक्की मिळेल. एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली ते देखील मला सांगायला विसरू नका, कारण तुमचा फीडबॅक मला खूप महत्त्वाचा आहे. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, मित्रनातेवाईकांमध्ये शेअर करा आणि अजून अशाच घरगुती आणि चविष्ट रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, हाईप करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नव्या स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.